नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये। बघा, आज आपण जे NCERT ची आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्या लेक्चर सिरीज मधलं 6th जी काही जिओग्राफीची लेक्चर सिरीज चालू आहे आपली, त्यामध्ये आपण हे पुढील म्हणजे तिसरा चॅप्टर घेत आहोत ज्याचं नाव आहे मोशन्स ऑफ द अर्थ। मोशन्स म्हणजे पृथ्वीच्या गती, असं आपण सर्वसाधारणपणे त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो। आता पृथ्वीच्या गतींच्या बाबत जर विचार करायला गेलो आपण तर पृथ्वीला दोन प्रकारच्या गती आहेत, सर्वसाधारणपणे दोन गती आहेत। एक म्हणजे रोटेशन आणि दुसरी म्हणजे रिव्हॉल्यूशन। लक्षात ठेवा, एक म्हणजे रोटेशन आणि दुसरी म्हणजे रिव्हॉल्यूशन। रोटेशन म्हणजे परिवलन आणि रिव्हॉल्यूशन म्हणजे परिभ्रमण। भ्रमण म्हणजे फिरणे ना। ओके, आता काय आहे बघा, रोटेशन म्हणजे काय, आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे की पृथ्वीला ऍक्सिस असतो, हा पृथ्वीचा ऍक्सिस आहे समजा, त्या ऍक्सिस भोवती फिरणं। कशा भोवती फिरणं? त्या ऍक्सिस भोवती फिरणं म्हणजे मूवमेंट ऑफ द अर्थ ऑन इट्स ऍक्सिस। मूवमेंट ऑफ द अर्थ ऑन इट्स ऍक्सिस म्हणजे काय? रोटेशन। त्याच्या ऍक्सिस भोवती फिरणं म्हणजे रोटेशन असेल। आणि रिव्हॉल्यूशन म्हणजे काय? ही जी अर्थ आहे, हा जो सन आहे लक्षात ठेवा, आणि हा अर्थ आहे, हा अर्थ ह्या सन भोवती म्हणजे सूर्याभोवती एका फिक्स्ड ऑर्बिट मध्ये फिरतो बघितलेला आहे आपण, एका फिक्स्ड पाथ म्हणजेच ऑर्बिट मध्ये फिरतो। हे जी फिरण्याची ही सूर्याभोवतीची फिरण्याची ही त्याची जी गती आहे त्याला काय म्हटलं जातं? रिव्हॉल्यूशन असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक रोटेशन आणि दुसऱ्या बाजूला रिव्हॉल्यूशन। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये थोडंसं पुढे मूव्ह होऊया जेणेकरून ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत ह्या चॅप्टर मध्ये, रोटेशन आणि रिव्हॉल्यूशन। ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपण रोटेशन पासून सुरू करूया, मग रिव्हॉल्यूशनची कन्सेप्ट सांगायला चालू करूया। ठीक आहे, सुरुवात करायला आता जरा असं सिंपल पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला। दिस इज व्हॉट सन। ओके, आता हा समजा सूर्य आहे, जरा लक्षात ठेवा, हा सूर्य आहे, ही तुमची पृथ्वी आहे। पृथ्वी लक्षात ठेवा अशी फिरते, तुम्हाला ते गोल कसं पण दाखवलं असेल पण ते असं नाही विचार करायचा। समजा पृथ्वी अशी फिरते, ही अशी पृथ्वी फिरते, बरोबर आहे की नाही? ही अशी बरोबर ती ठेवून फिरते। ओके, मग ही पृथ्वी अशी फिरायला लागली, बघा ही अशी फिरायला लागली। हा पेन आहे, हे बघा, हे अशी फिरायला लागली, हे पेनाला अशी घेऊन फिरायला लागली। ही जी मधली लाईन आहे की नाही, ही ज्या बघा लाईनल सेंटर पृथ्वीचा आणि ह्याचं हे काढून बघा, बरोबर हे येते की नाही, मधली ही लाईन राहते एक। ठीक आहे, हा सूर्य आहे आणि ही जी अशी मधली लाईन आहे, ही जी पेनाची आपण धरलेली होती, तिला काय म्हटलं जातं? द प्लेन ऑफ द अर्थ ऑर्बिट। कारण अर्थ ऑर्बिट आहे ना त्याच्यामध्ये, अर्थचं ऑर्बिट आहे, अर्थचं त्याच्या भोवतीच तर फिरते ना फिक्स्ड पाथ मध्ये। त्यानंतर म्हणजे हे काय आहे? द प्लेन ऑफ द अर्थ ऑर्बिट। अर्थ ऑर्बिट म्हणजे कक्षा, लक्षात ठेवा, द प्लेन ऑफ द अर्थ ऑर्बिट। आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी काय केलं, बरोबर हे प्लेन जे आहे अर्थ ऑर्बिटचं त्याच्यामध्ये बरोबर अशी एक पॉईंट घेतला आणि तो पॉईंट असा वरती जोडला, म्हणजे काटकोन तयार झाला। काय बरोबर झाला का नाही काटकोन तयार? बरोबर आहे ना, काटकोन बरोबर तयार झाला बघा। म्हणजे काय, ही जी लाईन आहे, ही जी वरती मारली तिला काय म्हटलं जाऊ शकतं? द व्हर्टिकल लाईन फ्रॉम द अर्थ ऑर्बिटल प्लेन। फ्रॉम द अर्थ ऑर्बिटल प्लेन किंवा फ्रॉम द अर्थ ऑर्बिटल प्लेन म्हणजे ही जी व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईन ही काय तयार करते? ऑर्बिटल प्लेन। त्याला म्हणायचा हा पृथ्वीचा ऑर्बिटल प्लेन आहे, हा जो उभा आहे तो, त्याच्यामुळे ऑर्बिटल प्लेन तयार झालाय। क्लिअर आहे इथपर्यंत? ही दोन गोष्टी क्लिअर झाल्या। ठीक आहे, पुढची महत्वाची गोष्ट, जरी तुम्ही हे प्लेन ऑफ द अर्थ ऑर्बिट म्हणजे कक्षेचं तुम्ही हे जरी हे धरलेलं असलं, ही लाईन धरलेली असली आणि ही उभा ऑर्बिटल प्लेन असा काढला, म्हणजे ही असा फिरतोय बाबा, हे असा फिरतोय ना, मग ही लाईन म्हणजे बरोबर आहे ना, आणि ही उभी लाईन म्हणजे काय? ऑर्बिटल प्लेन झाला। मान्य आहे का? पण जर पृथ्वीचा विचार केला तुम्ही, तर पृथ्वी मात्र अशी उभी अशी नाही आहे, अशी कललेली आहे। हे लक्षात ठेवा, ही अशी कललेली आहे। दिस इज व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट। अशी पृथ्वी कललेली आहे।
बरं, किती डिग्रीमध्ये कललेली आहे? तर ह्या ऑर्बिटच्या लक्षात ठेवायचं 66 डिग्री. इकडनं 66 डिग्री, 66 डिग्री एवढी वळलेली आहे. मग 66 वळलेली असेल, हे टोटल किती आहे? 90 डिग्री. 66 गेलं, राहिलं किती? 23 डिग्री. एवढं त्याच्यामध्ये काय आहे? राहिलेलं अंतर आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणजे हा आपल्या पृथ्वीचा झाला नॉर्थ पोल आणि हा झाला साऊथ पोल. ह्याची माहिती सुद्धा मागच्या चॅप्टरमध्ये झालेली आहे आपली, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. बघा, काही अडचण आहे का? बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी, की असा ऑर्बिटल प्लेन असा उभा आहे, असणारच आहे. बरोबर आहे की नाही? का? कारण की या लाईनमधनं बरोबर ते परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, बरोबर 90 डिग्रीला. पण आपली पृथ्वी मात्र कललेली आहे. आता कुणाशी कललेली आहे कळलं का? ह्या ऑर्बिटल प्लेनची हे जे आहे त्याच्याशी बरोबर ते अशी 66 डिग्री झालेली आहे. बघा, इथनं अशी 66 डिग्री. कळलं काय? कल्ली आहे अशी जराशी. ठीक आहे, ही एक गोष्ट क्लिअर झाली आपल्याला. ही गोष्ट फार महत्वाची आहे. पुढे बघा, त्यानंतर आपल्याला माहित आहे जी पृथ्वी आहे ती हिट कोणापासून रिसीव्ह करते? सूर्यापासून. ह्या तर 2-3 गोष्टी माहित आहे. बरोबर आहे ना? हिट रिसीव्ह करते. आता दुसरी महत्वाची गोष्ट, पृथ्वीचा गोल म्हणजे स्पेरिकल आकार असल्यामुळे पुढे माहिती आहे आपल्याला पृथ्वीचा आकार कसा आहे. मागच्या चॅप्टरमध्ये जर का मेन शब्द द्यायचा झाला तर कुठला आकार आहे? जिवॉइड आहे. पण सर्वसाधारणपणे आपण जर का जनरली बोलायला गेलो तर त्याचा आकार कसा आहे या पृथ्वीचा? स्पेरिकल आहे का नाही? स्पेरिकल म्हणजे समजा इथं सूर्य आहे, सन आहे, हा इथं समजा अर्थ आहे. ओके, ह्याचा आकार कसा आहे? स्पेरिकल आहे. बरोबर आहे ना? आणि ह्याचा आकार स्पेरिकल असल्यामुळं लक्षात ठेवा, सूर्यापासून आलेली जी काही प्रकाश आहे तो फक्त पृथ्वीच्या असा अर्ध्या भागावर पडतोय, एवढ्या भागावरच पडतोय, उरलेल्या भागावर पडत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे? म्हणजे त्यानंतर जो पोर्शन ज्याच्यावर लाईट पडणार आहे फेसिंग द सन, म्हणजे जो पोर्शन सूर्याकडे असेल तिथं काय असेल? डे असेल का नाही? डे असेल म्हणजे दिवस असेल. बरोबर आहे? आणि जो विरुद्ध बाजूचा बाजू असेल म्हणजे सूर्याच्या विरुद्ध बाजूची तिथं काय असेल? नाईट असेल. ह्या 2-3 गोष्टी क्लिअर आहेत का? बघा, आपण सरळ सरळ एनसीईआरटीच्या दृष्टीने निघालेलो आहे. त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट, आता ही जी लाईन आहे, ही मधली लाईन आपण बघितली, ह्या मधल्या लाईनमुळे काय झालंय? मधल्या लाईनमुळे इकडच्या बाजूला डे झाला आणि तिकडच्या बाजूला नाईट. वेगवेगळं पडलं का नाही? ह्या लाईनमुळे पडलं. त्यामुळे ही जी लाईन आहे, ज्या लाईननं काय केलं, जो ग्लोब आहे त्या ग्लोबला डिवाइड केलं डे आणि नाईट मध्ये, केलं का? ह्या लाईनला सर्कल ऑफ इल्युमिनेशन असं म्हणतात. सर्कल ऑफ इल्युमिनेशन ह्या लाईनला. दिस लाईन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस लाईन कॉल्ड सर्कल ऑफ इल्युमिनेशन. म्हणजे बघा, ह्याच्यातनं एक 2-3 गोष्टी तरी आपल्याला सहजपणे क्लिअर झालेल्या असतील. एक, हा जो आपला म्हणजे कक्षा आहे त्या कक्षेच्या ऑर्बिटल प्लेनच्या हा जो आपला ऍक्च्युअली जे ऍक्सिस आहे तो काय झालेला आहे? टिल्टेड आहे. किती? 66 डिग्रीनं, 66 डिग्रीनं. ही एक गोष्ट क्लिअर झाली. दुसरी महत्वाची गोष्ट, आता पृथ्वीवर आपल्याला माहित आहे जी बाजू पृथ्वीची सूर्याकडे असते तिथं डे म्हणजे लाईट असते आणि दुसऱ्या बाजूला अंधार असतो, नाईट असते. आणि हा जो आहे याला काय म्हटलंय आपण? सर्कल ऑफ इल्युमिनेशन. का? तो त्या 2 गोष्टींना वेगवेगळं करतो म्हणून. 2 गोष्टी क्लिअर आहेत. आता पुढे महत्वाची गोष्ट, पण इथं आपल्याला माहित आहे पृथ्वी काय झालेली आहे? अशी टिल्टेड झालेली आहे. झाली आहे काय? टिल्टेड आहे का पृथ्वी? म्हणजे समजा पूर्वी टिल्टेड झालेलीच नसती, पृथ्वी समजा टिल्टेड झालीच नसती तर काय असतं? असं बरोबर असतं आणि निम्म्या भागावर बरोबर असा प्रकाश असता आणि निम्म्या भागावर दुसऱ्या काय असतं? अंधार असता. पण आता असं नाही होणार आहे. थोडंसं विचार करा, जरासा विचार करा. पृथ्वी अशी टिल्टेड आहे का? टिल्टेड. बघा ना, मग टिल्टेड असल्यामुळे काही गोष्टी चेंज होतात, त्या आपल्याला नंतर हळूहळू बघायच्या आहेत. क्लिअर आहे का? ओके. आता याचा अर्थ काय? हा मधला काय सांगितलं आपण, ज्याच्यामुळे डे होतो नाईट होतो? सर्कल ऑफ इल्युमिनेशन ना, इथं दिले बघा, सर्कल ऑफ इल्युमिनेशन. बरं, तो सर्कल ऑफ इल्युमिनेशन मला सांगा ऍक्सिस मधनं जातोय का? जातोय का? पूर्ण नाही जात. बरोबर आहे काय? म्हणजे हा आहे ऍक्सिस आणि हा आहे सर्कल ऑफ इल्युमिनेशन. नाही आहे ना? म्हणजे जो ऍक्सिस आहे त्याच्यातनं सर्कल ऑफ इल्युमिनेशन गेलाय का? नाही गेलाय. बघा, जराशी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण की पृथ्वी कशी आहे? टिल्टेड झालेली आहे आणि प्रकाश जो पडणार आहे असा निम्म्या ह्या एवढ्या भागावर पडणार आहे, इकडे प्रकाश पडणार नाही, नाईट आहे. मग मला जरा सांगा, हा एवढ्या भागावर नाही ना पडणार आहे? जरा विचार करा, आपल्याला समजत जाईल त्या गोष्टी. ओके.
आता द पिरियड ऑफ रोटेशन, आता महत्वाची गोष्ट म्हणजे मला जरा सांगा, पृथ्वी जी आहे स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते. बरं, स्वतःभोवती फिरल्यामुळे आता इथं आपल्याला जरा जरा समजलं असेल काय, डे आणि नाईट येतात, डे आणि नाईट पृथ्वीवर येतात. कारण का, ही पृथ्वी आहे, ही हळूहळू फिरायला चालू होईल, तसं तसं इकडं सूर्य आहे, हळूहळू डे एका बाजूला होत जाईल, जसं सूर्याच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नाईट असेल. बरोबर आहे, म्हणजे डे आणि नाईट कुणामुळे झालं, पृथ्वीचं त्याच्या रोटेशनमुळे झालं. बरोबर आहे, त्याच्या परिवलनामुळे झालं. आणि टोटल मी काय म्हणतोय हे बघा, लक्षात ठेवा, इथं समजा आता हे आहे सूर्यप्रकाश आहे, इथं आता ह्या बाजूला सूर्यप्रकाश आहे, इकडे अंधार आहे, आणि ते पृथ्वी फिरणार आता स्वतःभोवती, आणि त्याच्यामुळे अंधार आणि प्रकाश हा बदलत जाईल. बरोबर आहे, डे आणि नाईट फिरून बरोबर परत इथं यायला बरोबर किती तास लागतात, 24 तास लागतात, 24 हावर्स लागतात. किती हावर्स लागतात, 24 हावर्स लागतात बरोबर हे फिरून परत इथं यायला. आणि हा जो 24 हावर्स आहे हा कंप्लीट अर्थ डे म्हणायचा. दिस इज व्हॉट कंप्लीट अर्थ डे, दिस इज द कंप्लीट अर्थ डे. म्हणजे अर्थ डे मध्ये दोन गोष्टी असतील, एक डे असेल आणि दुसरी नाईट असेल. क्लिअर आहेत गोष्टी, ह्या गोष्टी एवढ्याशा आपल्याला क्लिअर असतील. हा पार्ट कशासाठीचा आहे लक्षात ठेवायचा, रिव्हॉल्युशनसाठीचा आहे. बरं, दुसरी महत्वाची रोटेशनसाठीचा आहे, सॉरी. आता दुसरी पुढची महत्वाची गोष्ट मला जरा सांगा, जर का ही पृथ्वी फिरलीच नाही तर काय होईल, पृथ्वी फिरलीच नाही तर काय होईल, व्हॉट वुड हॅपन इफ द अर्थ डिड नॉट रोटेट. जर का अर्थच रोटेट नाही झाली, फिरली नाही झाली तर काय होईल. तर बघा जरा लक्ष द्या, ह्या एका बाजूला फक्त सूर्यप्रकाश पडायला लागलाय, बरोबर आहे, तिथं काय होईल, भयानक गरमी वाढेल, भयानक उष्णता वाढेल. आणि दुसऱ्या बाजूला पडतच नाही, नाईट आहे, त्यामुळे तिथलं जे टेम्परेचर आहे ते भयानक काय होईल, लो होईल. आणि एक्स्ट्रीम कंडिशन तयार होणार तिथं. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय, एक तर इथं अतिशय गरमी होणार, एक तर इथं अतिशय थंडी होणार. त्यामुळे दोन्ही सुद्धा कंडिशन मध्ये लाईफ जे आहे ते एक्झिस्ट होऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही, लाईफ पॉसिबल होणार नाही, म्हणजे काय, जीवन पॉसिबल होणार नाही, आपण जगू शकणार नाही अशा कंडिशन मध्ये जर का पृथ्वी नाही फिरली तर. पृथ्वी फिरते म्हणूनच काय होतंय, हा डे आणि नाईट होत असतात. बरोबर आहे का, डे आणि नाईट झाल्यामुळे टेम्परेचर रेग्युलेशन जे आहे ते नॅचरली होत असते तिथं. बरोबर आहे ना, डे झाला टेम्परेचर वाढलं, नाईट झाली टेम्परेचर लो झालं. दिस इज अ नॅचरल रेग्युलेटर. लक्षात आलं ना, काय प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी मला वाटते रोटेशन ही गोष्ट आपल्याला आता क्लिअर झालेली असावी. ठीक आहे, पुढे आपण जो पार्ट बघूया या चॅप्टर मधला महत्वाचा तो म्हणजे रिव्हॉल्युशन. ओके, रिव्हॉल्युशनची कन्सेप्ट बघा. व्हॉट इज मीन्स रिव्हॉल्युशन, आणि रिव्हॉल्युशनची काय कन्सेप्ट आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, याच्या आधीच आपण सांगितलेलं आहे रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर मोशन्स ऑफ द अर्थ अराउंड द सन ऑर्बिट इज कॉल्ड रिव्हॉल्युशन. बरोबर आहे ना, दिस इज व्हॉट सन, सनच्या भोवती कोण फिरते, अर्थ फिरतो, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन. ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत, म्हणजे त्याची डेफिनेशन तर क्लिअर आहे. बरं, मला जरा सांगा, आणखीन एक गोष्ट सांगतो. दिस इज व्हॉट सन, हा आहे अर्थ, इथनं परत जाऊन परत इथपर्यंत यायला बरोबर आहे ना काहीतरी वेळ लागतो. तो जो वेळ आहे तो पृथ्वीचा एक टोटल रिव्हॉल्युशन पिरियड आहे. बरं, तो किती वेळ आहे, तर तो आहे 365 डेज. 365 डेज म्हणजे एकूण, मी सर्वसाधारणपणे म्हणायला लागले, जास्त आहे, 4 तास एक्स्ट्रा आहेत, आपण नंतर पाहायचं ते. पण बघा, ढोबळमानाने पृथ्वी इथं जाऊन इथं परत यायला जो वेळ लागतो म्हणजे रिव्हॉल्युशन करायला, तो किती लागतो, 365 डेज. 365 डेज म्हणजे ती एवढ्या काळामध्ये रिव्हॉल्व करते. एका आपल्यावर रोटेशन किती काळामध्ये करते, 24 तासामध्ये, 24 हावर्स, आणि रिव्हॉल्युशन 365 डेज. क्लिअर आहे. ओके, पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळात हा जो वेळ आहे तो आहे 365 प्लस 6 हावर्स. किती आहे, 365 डेज प्लस 6 हावर्स. पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणून आपण हा 6 इयर्स आहे जो काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आपण फक्त इयर किती म्हणतो, 365 डेजचं. आता बघा 365चं हे डेजचं आता काय आमचं इयर आहे एक, कारण ह्याच्यावरनं आपलं इयर ठरतं ना, ह्या रिव्हॉल्युशन पिरियडवरनं आपलं एक वर्ष ठरतं. 365चं एक ठरलं, पण त्याच्यावरती किती आहेत ते 6 हावर्स आहेत का 6 हावर्स. आता मग हे 6 हावर्स मला जरा सांगा, ह्या वर्षीचं 6 हावर्स आहेत, पुढच्या वर्षीचं 6 हावर्स आहेत, त्याच्या पुढच्या वर्षीचं 6 हावर्स आहेत, आणि त्याच्या पुढच्या वर्षीचं 6 हावर्स आहेत. म्हणजे एकूण किती झालं, 24 हावर्स झालं. काय 4 वर्षाचं एकूण 24 हावर्स झालं. मग हे
एकदम काय करायचं, 4 वर्ष घ्यायचंच नाही. 4 वर्ष नाही तर असं असं चालेल का बघा. मला सांगा 31 डिसेंबरची पार्टी आहे आणि रात्री करायची नाही 12 वाजता, सकाळी काहीतरी करायची, कारण का 6 तास एक्स्ट्रा जायला लागणार ना. मग 6 तासानंतर पार्टी करायची, चाललंच नसतं, त्यानंतर बदलायचं शक्य नाही. त्याच्यापेक्षा काय केलं, 365 दिवस अखंडच घेतले आणि हे जे 6 तास उरतात का नाही त्याचा एकूण दिवस होतोय. मग तोच काय केला 4 वर्षानंतर, कारण हे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी एक दिवसच वाढवला, 24 तास. बरोबर आहे का नाही. आणि त्या वर्षी 365 दिवसाचं इयर नसून 366 दिवसाचं होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक होते, ती म्हणजे काय, जो फेब्रुवारी आपला महिना असतोय तो फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा नसून किती दिवसाचा असतोय, 28 दिवसाचा नसून तो 29 दिवसाचा असतोय. 28 दिवसाचा नाही तर 29 दिवसाचा असतोय. कारण का, तो जो वाढलेला दिवस आहे हा फेब्रुवारी महिन्यात ऍड केला जातो. आणि अशा पद्धतीचं जे काही इयर असतं त्या इयरला काय म्हटलं जातं, लीप इयर. लक्षात ठेवा, लीप इयर. आणि लीप इयर ओळखायचं कसं, ज्याला 4 ने भाग जातो ते लीप इयर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2020 आपल्याला माहिती आहे 4ची कसोटी, शेवटच्या 2 अंकांना फक्त 4 ने काय केला पाहिजे, भाग गेला पाहिजे. 20 ला जातो का, जातो. 4 पंचा 20, तर हे काय म्हणायचं, लीप इयर आहे. लक्षात आलं ना. का लीप इयर आहे, कारण तिथला फेब्रुवारी महिना लक्षात ठेवायचं 29 दिवसाचा आहे. कारण का, आणि पूर्ण वर्ष 366 दिवसाचं आहे, म्हणून ते लीप इयर आहे. का केलंय ह्याचं कारण हे आहे बघा. आलं नाही ह्या गोष्टी. आणखीन एक महत्वाची गोष्ट, समजा आपल्याला शतक काढायचं असेल, ह्याचं जर शतक काढायचं असेल तर फक्त काय करायचं आपल्याला माहिती आहे, आपण लीप इयर करण्यासाठी हे शेवटच्या 2 अंकांना भागलं, ते सोडून द्या. हे जे पुढचे 2 अंक आहेत की नाही त्याच्यात 1 मिसळा. हे पुढचे जे 2 अंक आहेत 20 त्याच्यात 1 मिसळा, म्हणजे किती झालं 21. याचा अर्थ ते कितवं शतक चालू आहे, 21वं शतक चालू आहे. बरोबर आहे. आता समजा 1994 आहे, हा, मला हे शतक कितवं शतक काय काढायचं आहे, हे पुढच्या जे 2 अंक आहेत त्याच्यात 1 मिसळा, किती आहे 20 आलं, म्हणजे ते शतक कितवं चालू आहे, 20वं शतक चालू होतं. लक्षात आलं ना. ह्या 2 गोष्टी माहित असणं फार गरजेच्या आहेत. ठीक आहे, ओके. आता आणखीन पुढे बघा, रिव्हॉल्युशनच्या आणखीन काही कन्सेप्ट आपण पाहत जात आहोत. आपल्याला एक समजलेला आहे, दिस इज व्हॉट, सन. ओके. आणि सूर्याच्या भोवती या सनच्या भोवती हा जो अर्थ फिरत असतो, हा तो कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरत असतो, त्या ऑर्बिटचं नाव काय, तर इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ते इलिप्टिकल आहे ना, ऑर्बिट काय सर्क्युलर आहे का, नाही. दिस इज व्हॉट, इलिप्टिकल ऑर्बिट. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इलिप्टिकल ऑर्बिट. लक्षात ठेवा, ह्या ऑर्बिटला इलिप्टिकल ऑर्बिट असं नाव आहे, त्या ऑर्बिटचं नाव. ठीक आहे, ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, जी कितीतरी पुढच्या परीक्षांना फार महत्वाची असते, ती महत्वाची गोष्ट आता आपण पाहूया. ओके. बघा, काही महत्वाच्या बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्याच आहेत की किती काळामध्ये फिरतो, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती, ती गोष्ट बघितली. लीप इयर म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. आता नेमकं फिरते आणि फिरण्यामुळे नेमकं काय होतंय, कारण पहिली गोष्ट बघितली रोटेशनमुळे डे आणि नाईट होतात, हे आपण सहजरित्या सांगू शकतोय. आता रिव्हॉल्युशनमुळे नेमकं काय होतंय पृथ्वीवर, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिलीच गोष्ट आपण बघितलेली आहे, हा सन आहे, मुळात सूर्य आहे, तो लहान दिसत असेल पण नाही आहे, पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठा आहे. पण इथं डायग्राम काढत असताना आपण घेतोय, आपल्याला माहिती आहे कशी फिरते पृथ्वी, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते. नाही, आय थिंक सो दिस इज, एक मिनिट, सॉरी. ओके, हां, झालं. लंबवर्तुळाकार आहे का लंबवर्तुळाकार. ओके. लंबवर्तुळाकार म्हणजे काय, हे डिस्टन्स कमी असते, हे डिस्टन्स जास्त असते, म्हणजे लंबवर्तुळाकार म्हणा किंवा इलिप्टिकल ऑर्बिट आहे असं म्हणा. आता मला जरा सांगा, पृथ्वी तर फिरायला लागल्या, मी सांगितलं हे आता तुम्हाला असं दिसायला लागले, असं समोर दिसायला लागले, पण ते आहे कसं, ऍक्च्युली असं आहे. लक्षात ठेवा, हे असं दिसायला लागले, समोर असं दाखवले, पण ती पृथ्वी अशी नाही फिरत हो, सूर्य आहे आणि अशी फिरत नाही आहे, अशी फिरत आहे. लक्षात ठेवा, अशी फिरत आहे असं धरूया आपण, आणि ते फक्त तुम्हाला असं करून दाखवले. लक्षात आलं ना, तुम्हाला उचलून असं दाखवलेलं आहे. मग काय करा, ही पृथ्वी बघा, काही ना काहीतरी वेळा असं सूर्याच्या वरती असणार, काही वेळानं इथं फिरणार, काही वेळानं इथं फिरणार, काही वेळानं इथं फिरणार. म्हणजे काय, पृथ्वी काही वेळेला इथं असणार का नाही,
असणार, ठीक आहे. पृथ्वी काही वेळानंतर इथं असणार, पृथ्वी काही वेळानंतर इथं एक असणार, म्हणजे जाणार व फिरणार, कारण की आपल्याला माहितच आहे ना लंबवर्तुळाकार म्हणजे काही दिवसानंतर इथं असणार. ह्या 4 गोष्टी तर क्लिअर आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आणखीन एक क्लिअर गोष्ट माहित आहे ती म्हणजे पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, टिल्ट आहे की नाही. पृथ्वीचा ॲक्सिस टिल्ट मला सांगा, इथं आहे पृथ्वी, हा पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, इथं सुद्धा टिल्टेड आहे का, आहे. इथं समजा पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, इथं जर बघितला तर हा टिल्टेड आहे. इथं पण जर विचार केला तर पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, हो टिल्टेड आहे. इथं पण जरा विचार करा, हा पण पृथ्वीचा ॲक्सिस कसा आहे, हो इथं टिल्टेड आहे का बघा, आहे की नाही. प्रत्येक ठिकाणचा पृथ्वीचा ॲक्सिस टिल्टेड आहे. आता जरासं शांतपणे लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं, ठीक आहे. इथं जरा ही कंडिशन जरा बघा, इथं काय कंडिशन आहे बघा. तुम्हाला एक समजलं असेल, हा ऑर्बिटल प्लेन आहे पृथ्वीचा, बरोबर आहे की नाही. मधला 90 डिग्रीचा ऑर्बिटल प्लेन आहे. दिस इज व्हॉट ऑर्बिटल प्लेन, ह्याला म्हणतात ऑर्बिटल प्लेन, बरोबर आहे का. हा जो आहे तो ऑर्बिटल प्लेन आहे, बरोबर आहे ना. आणि हे त्याच्याशी 90 डिग्री करतं, हे झालेलं आहे मग अशी झालेलं आहे का बघा. त्याच्यानंतर हा आहे पृथ्वीचा काय ॲक्सिस, हा पृथ्वीचा आहे ॲक्सिस. तुम्हाला माहिती आहे इकडच्या बाजूला नॉर्थ पोल असेल आणि इथं साऊथ पोल असेल. का टिल्टेड झालेला आहे ना, सरळ नाही धरायचं. पुढे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगा मला, इथं अशी गोल गोल पृथ्वी ह्याच्या भोवती फिरत असणार आहे, कारण पृथ्वीच्या ॲक्सिस भोवतीच पृथ्वी फिरते, बरोबर आहे की नाही. आता जरासं मला जरा सांगा, पृथ्वीचा जो काही नॉर्थ पोल आहे तुम्ही वरच्या दिशेनं बघत असाल, तो आता कुणाकडे दिसतोय हो आपल्याकडे, कुणाच्या बाजूला आहे, सूर्याकडे आहे काय, आहे की नाही. आणि पृथ्वीचा जो साऊथ पोल आहे तो आता कुणाकडे आहे, बाहेरच्या बाजूला आहे की नाही. तर सहजरित्या तुम्हाला दिसू शकते, सिंपल लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ह्याच्यामुळे काय होणार, सूर्याकडे ही नॉर्थ पोल असल्यामुळं फिरत असताना हिथं वरच्या बाजूला ह्या वरच्या हेमिस्फिअर म्हणजे काय, कुठल्या गोष्टी त्या पहिल्या ह्याच्यात झालेल्या आहेत बघा. कन्सेप्ट हळूहळू आपण वाढवत नेत आहोत, बरोबर आहे की नाही. ह्या वरच्या हेमिस्फिअरमध्ये, ह्या वरच्या गोलार्धामध्ये हिथं आता हा वरचा गोलार्ध हा कुणाच्या बाजूला आहे, सूर्याच्या बाजूला आहे. त्यामुळे ह्या वरच्या गोलार्धामध्ये काय असेल, समर असेल. समर म्हणजे उन्हाळा, समर इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर, समर ह्या वरच्या भागामध्ये, समर इन दी नॉर्थर्न हेमिस्फिअर, हेमिस्फिअर क्लिअर आहे ही गोष्ट, कारण का समर असणार आहे वरच्या बाजूला. आता हा जो खालचा भाग आहे की नाही, हा खालचा भाग सूर्याच्या कसा आहे, विरुद्ध बाजूला आहे. त्यामुळे तिथं काय असणार, विंटर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. इथं खाली लिहून ठेवतो, विंटर म्हणजे हिवाळा, लक्षात ठेवा, विंटर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत. मला वाटतं ह्या 2 गोष्टींना काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बरं, ही तर गोष्ट झाली, क्लिअर झाली, ओके. मला जरा सांगा, इथं समर इन दी नॉर्थर्न हेमिस्फिअर आणि इथं विंटर इन दी साऊथर्न हेमिस्फिअर. बरं, अशी एक आयडियल कंडिशन कधी येते, आयडियल कंडिशन कधी येते की परफेक्टली अशी कंडिशन तयार होते, म्हणजे बरोबर सूर्य इथं आला. ही एक तारीख आहे, तारीख देऊन ठेवलेली आहे, त्या तारखेचं नाव आहे 21 जून, किंवा ती तारीख कोणती आहे, 21 जून. मी काही ऑब्जेक्टिव्ह डाटा फक्त सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय, जास्त कन्सेप्च्युअल जात नाही आहे, लक्षात ठेवा. 21 जून. आणि हे जे 21 जून आहे, हे 21 जूनलाच समर सोलस्टाईस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, समर सोलस्टाईस असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आता मी सांगतो, थोडंफार काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न नक्की करतो. आता काय झालेलं आहे बघा, 21 जूनला मला जरा सांगा, जरासं लक्षात द्या, तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जर नॉर्थर्न हेमिस्फिअरचा विचार केला, नॉर्थर्न हेमिस्फिअर तिथं काय होता, समर आहे का. नॉर्थर्न हेमिस्फिअर कुणाकडे आहे, सूर्याकडे आहे, बरोबर आहे. पण एक असा दिवस म्हणजे कधी, 21 जूनला, ह्या दिवशी ह्या नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये लॉंगेस्ट डे असणार आणि शॉर्टेस्ट नाईट असणार. कुठं, इथं, म्हणजे इथं असणार लॉंगेस्ट डे आणि शॉर्टेस्ट नाईट. याचा अर्थ काय, सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात लहान रात्र कुठं असणार, नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये. कधी, 21 जूनला. क्लिअर आहे का, ओके. का असं, कारण की हा आता नॉर्थर्न हेमिस्फिअर कुणाकडे आहे, सूर्याकडे आहे, म्हणून तिथं कुठला सीझन चालू आहे, समर सीझन चालू आहे. आणि एक दिवस असा की ज्या दिवशी अशी कंडिशन येणार. आणि ह्याच दिवशीचा जर तुम्ही विचार केला कुठल्या बाबतीत, साऊथर्न हेमिस्फिअरचा, म्हणजे खालच्या हेमिस्फिअरचा, तर तिथं उलट कंडिशन असणार. तिथं काय असणार,
लॉंगेस्ट नाईट आणि शॉर्टेस्ट डे असणार ह्याच दिवशी 21 जूनलाच इथली कंडिशन जर विचार केला तर कशी असणार, लॉंगेस्ट नाईट सांगतो मी परत एकदा समराइज करत असताना, आणि शॉर्टेस्ट डे असणार. कुठं, इथं लॉंगेस्ट नाईट का, कारण की विंटर सीझन चालू आहे, विंटर सीझन खालच्या बाजूला चालू आहे. बरं आता पृथ्वी हळूहळू इथं फिरली, हां फिरून आता इथं आली, समजा इथं आली, जरा लक्ष द्या. तुम्हाला ठरल्याप्रमाणे आहे की हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. आता मला जरा सांगा साऊथ पोल कुठं आहे, पृथ्वी सूर्याच्या बाजूला आहे की नाही. आता इथं सूर्याच्या बाजूला कोण आहे, हो साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल आहे का, नाही, नॉर्थ पोल आता बाहेरच्या बाजूला आहे. बघा याचा अर्थ असा आहे, आता हा जो साऊथ पोल आहे ह्या साऊथ पोलवर काय असणार, समर असणार, समर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. समर खालच्या बाजूला असणार आणि विंटर वरच्या बाजूला असणार. लक्षात येते की नाही तुम्हाला, म्हणजे इथं काय असणार, समर म्हणजे उन्हाळा, समर इन द साऊथर्न हेमिस्फिअर आणि ही जी वरचा जो नॉर्थर्न हे आहे म्हणजे नॉर्थर्न पोल आहे, नॉर्थ पोल आहे, तो कसा आहे, सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे. म्हणजे ह्या वरच्या भागामध्ये काय असेल, व विंटर असेल, विंटर इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर. क्लिअर आहे, ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत आपल्याला. ठीक आहे, पुढे महत्वाची गोष्ट, असा एक दिवस की ज्या दिवशी मी काय म्हणायला लागले बघा, असा एक दिवस ज्या दिवशी हा जो नॉर्थर्न हेमिस्फिअर असतो की नाही, त्या नॉर्थर्न हेमिस्फिअरचा विचार केला मी, लॉंगेस्ट नाईट आणि शॉर्टेस्ट डे असतोय तो दिवस. त्या दिवसाचं हे आहे 22 डिसेंबर. कुठला दिवस आहे तो, 22 डिसेंबर. लक्षात ठेवा 22 डिसेंबर. हा, आणि हा जो दिवस आहे ह्या दिवसाला समर सोलस्टाईस असं म्हणतात. काय म्हणतात, समर नाही, आय एम सॉरी, विंटर सोलस्टाईस असं म्हणतात ह्या दिवसाला, विंटर. कारण वरच्या भागाचा फक्त विचार करूया, वरच्या भागात काय चालू आहे, विंटर, म्हणून विंटर सोलस्टाईस. ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. परत समराइज करताना परत थोडीफार गोष्ट सांगण्याचा मी परत प्रयत्न करेन. ठीक आहे, आता जरा बघा की मी रिव्हॉल्यूशन इथं जे लिहिलेलं आहे ते पुसतो. पृथ्वी इथं होते, मी हे जरा स्किप केलं आणि ही जरा गोष्ट एक सांगितली तुम्हाला. हा, इथं असल्यानंतर तुम्ही असा याचा विचार करायचा, असा पृथ्वीला धरून विचार करायचा, जरासा कॉमन सेन्स लावला की ह्या गोष्टी सहज सोप्या वाटतात. इथं असल्यानंतर सूर्याची किरण बरोबर अशी ह्याच्यावर पडली, समजा इथं. आता कुठे इकडे नाही जाऊ संबंध येत, बरोबर निम्म्यावर पडणार आणि निम्मा भाग काय राहणार, बाजूला राहणार. म्हणजे काय, इथं इक्वल डे आणि इक्वल नाईट असणार. म्हणजे काय काळ असणार, तो इक्विनॉक्स. इथं जो काळ असणार, इथं असल्यानंतर पृथ्वी इक्विनॉक्स म्हणजे काय, इक्वल डे इक्वल नाईट. इथं कंडिशन कशी असणार, इक्वल डे आणि इक्वल नाईट. का हो इक्वल डे आणि इक्वल नाईट, कारण की बघा सूर्याची किरण जी पडतायत बरोबर निम्म्यावर पडतायत आणि बरोबर निम्म्या भागात पडत नाही, म्हणजे इक्वल डे आणि इक्वल नाईट. अशी कंडिशन कधी असते, 21 मार्चला असते. अशी कंडिशन कधी असते, 21 मार्चला असते. लक्षात ठेवा. ओके, आणि महत्वाची गोष्ट, अशा वेळेला म्हणजे ज्यावेळी पृथ्वी इथं असं वरती असणार आहे 21 मार्चच्या वेळेला, त्यावेळेला ह्या वरच्या नॉर्थर्न हेमिस्फिअर झाला ना, ह्या नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू असेल. कुठला, स्प्रिंग. आणि खालच्या बाजूला आयटम. ओके, म्हणजे काय, शिशिर ऋतू असेल हा खालच्या बाजूला. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. ओके, बघा म्हणजे साऊथर्न ह्याला शिशिर ऋतू असेल आणि वरती वसंत ऋतू असेल. कधी, 21 मार्चला, ज्या वेळेला इक्वल डे आणि इक्वल नाईट असतील इथं. मग पृथ्वी परत इथं फिरली, इथं कंडिशन बघितली आपण. आता पृथ्वी परत इथं फिरून आली की नाही, इथं परत पृथ्वी फिरल्यानंतर आता बघा नॉर्थर्न हेमिस्फिअर आधी साऊथर्न हेमिस्फिअर, पण सेम इक्विनॉक्सच असेल. इक्वल डे आणि इक्वल नाईट म्हणजे जेवढा दिवस तेवढीच रात्र. ही जी वेळ आहे ती आहे 21 सप्टेंबरला.
अशी कंडिशन कधी होत्या 21 सप्टेंबरला. पण त्यावेळेला ह्या नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये जो हे असेल तो असेल ॲटम म्हणजे शिशिर ऋतू, आणि खालच्या बाजूला स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे का? वसंत ऋतू म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअरला. लक्षात आलं का? बघा 21 म्हणजे ह्या दोन्हीत पण फरक कळायला पाहिजे तुम्हाला. 21 मार्चला बघा वरच्या भागाला स्प्रिंग आहे, आणि 21 सप्टेंबरला बघा इक्विनॉक्सच आहे पण वरच्या भागाला शिशिर ऋतू आहे. लक्षात येते ना? ह्या दोन गोष्टी क्लिअर असणं गरजेच्या आहेत. ओके, आणि इक्विनॉक्सच असणार आहे. म्हणजे मी समराईज करताना सरळ तुम्हाला सांगतो, सूर्य आहे इथं पहिल्यांदा 21 मार्च आपल्या जरा लक्षात राहतंय. जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च झाला बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च मधला 21 तारीख, आणि ह्या सगळ्या तारखा बघा 20-21च्या आसपास आहेत. 20-21च्याच आसपास आहेत. 21-22 आहेत काय? मग किती? 21 तीन आहेत, आणि 22 तेवढी इकडच्या बाजूचं आहे. आय एम सॉरी, ही 23 आहे. ही 23 सप्टेंबर आहे. लक्षात ठेवा, आय एम सॉरी फॉर दॅट. ही 23 सप्टेंबर आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 21, 23, 22 लक्षात राहते. कारण का? जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च आलं, एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, 3 महिन्याचं. कळतंय का? 3 महिन्यानंतर हे बरोबर आपण घेतलेलं आहे. आणि 21, 22, 23 याच्यात आहे. 21, 23 आणि 22 क्लिअर आहे का? आता जरा बघा, इथं सूर्य आहे, इथं पृथ्वी आहे, इथं काय झालेलं आहे? इक्विनॉक्स कंडिशन आलेली आहे. कारण का? तिथं म्हणजे कंडिशन बघा ना, तिथं बरोबर आहे. ओके, आणि 21 मार्चला इक्विनॉक्स आल्यामुळे इथं स्प्रिंग आहे, इथं शिशिर ऋतू ॲटम. त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला ही कंडिशन कळालेली आहे की वरचा भाग, हा जो वरचा भाग आहे हा सूर्याकडे असल्यामुळे वरती समर आहे, म्हणजे काय आहे? उन्हाळा आहे, आणि खाली इथं हा भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळे विंटर आहे. आता जरा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल तर बघा, हा जो पोल आहे, हा पोल, आता हा मला सांगा पोल कुठं आहे? हो कुठं आहे? सूर्याकडे आहे. सूर्याकडे आहे की नाही? सूर्याकडे पोल, हा पूर्ण भाग, हा पोलवरचा हा पूर्ण भाग, आणि हा पूर्ण भाग आहे की नाही, हा कुणाकडे आहे? सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे. जरा तुम्ही आणखीन एक कॉमन सेन्स लावा. अशी पृथ्वी फिरायला लागली काही स्वतःभोवती फिरायला पण लागली ना. म्हणजे आज तुम्ही असं म्हणाल की हे सगळीकडे हे पूर्ण ही बाजू टोटल सूर्याच्या विरुद्ध आहे, म्हणजे तिथं प्रकाशच नाही वाटतं. असं नाही, इथं पण प्रकाश आहे, खरं कसा? फिरून फिरून येणार आहे. लक्षात आलं ना? आता जरासं लक्ष द्या, ही जी गोष्ट आहे ही असा इकडं असा फिरला, आता ही पृथ्वी इथं फिरली, इकडं जरी फिरली तरी हा जो भाग आहे की नाही हा इथंच राहणार. हे बघा ना, हा भाग सूर्याच्या विरुद्धच बाजूला राहणार का नाही? बघा, विचार करा, राहणार. डे नाईट तिथं होणार, पण हा मात्र सारखा सारखा सूर्याच्या, हा पॉईंट म्हणतोय मी, सूर्याच्या विरुद्धच बाजूला राहणार, आणि हा सारखा सूर्याच्या बाजूलाच राहणार. त्यामुळे इथं 6 महिने लक्षात ठेवायचं. 6 महिने हा पूर्ण काय असतोय? उजेडच असणार इथं, आणि इथं 6 महिने पूर्णपणे टोटल काय असणार? अंधारच असणार. 6 महिन्याची गोष्ट आहे. कारण का? इथनं बघा ना, आता इथनं पुढं हळूहळू कसं होत जाते? असा नॉर्थ पोल असा वरती यायला चालू होतोय, बरोबर आहे की नाही? इकडे बघा ना, याला चालू झालं काय? बघा, इथनं पुढं हळूहळू ही कंडिशन बदलायला चालू होते, इथनं पुढं परत ती कंडिशन चालू होते. कारण का? इथनं पुढं आता परत असा सूर्य जायला चालू होतो, परत मग तो असा जाताना नॉर्थ पोल आता बाहेर येतो. जरा लक्षात आलं का? मला वाटतंय ह्या 2 गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या तर फार महत्त्वाच्या आहेत. पुढं इथं जरा तुम्ही जर बघितलं, हा नॉर्थ पोल आहे, कसा आहे? सूर्याच्या पूर्ण विरुद्ध दिशेला, आणि हा कुठला आहे? हा पृथ्वी म्हणजे सूर्याच्या दिशेला आहे. तर इथं आहे ना, इथं 6 महिने टोटली काय राहणार? अंधार राहणार, आणि इथं 6 महिने टोटली काय राहणार? उजेड राहणार. कारण का? जरी फिरली ना पृथ्वी तरी ते पॉईंट आहेत की नाही, पॉईंट ते तिथंच राहतात. कॉमन सेन्स लावा, कॉमन सेन्स लावल्यानंतर लगेच राहील. फिरत जरी असली इतर भागावर, ह्या भागावर जरी प्रकाश पडत असला तरी त्या भागावर जो बाजूला आहे पृथ्वी सूर्याच्या, त्या भागावर नाही पडणार. कारण का? तो पॉईंट आहे, तो पॉईंट इकडे तिकडे येणार नाही, तिथंच फिरणार तो. लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टी मला वाटते, 2-3 गोष्टी आपल्याला ह्यातनं क्लिअर झाल्या असतील की व्हॉट इज द रिव्हॉल्युशन आणि व्हॉट इज द रोटेशन. याचा अर्थ काय? आपण जर का युज्युअली जर का विचार केलं तर वर्षातमध्ये ऋतूंचा जर विचार केला, सीझन्सचा जर विचार केला तर समर आहे म्हणजे उन्हाळा आहे, विंटर आहे म्हणजे हिवाळा आहे, स्प्रिंग आहे म्हणजे वसंत ऋतू आहे, आणि ॲटम आहे म्हणजे शरद ऋतू आहे. बरोबर आहे का? असे 4 ऋतूमध्ये सर्वसाधारणपणे आपण विचार केलाय. पण पुढं बघितल्यानंतर आपण आणखीन काही गोष्टी याच्यातल्या बघणार आहोत की महत्त्वाच्या काही गोष्टी, म्हणजे हे कशा पद्धतीने ठरवलं जातं. ठीक आहे, बघूया. आता
समराईज करताना एक दोन गोष्टी क्लिअर झालेल्या असतील आपल्याला. एक रोटेशन आणि दुसरं म्हणजे रिव्हॉल्युशन. रोटेशन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे काय तयार होते डे आणि नाईट. आणि रिव्हॉल्युशन म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवतीचं फिरणं आणि त्याच्यामुळे हे तयार होतात ते सीझन्स. सीझन्स तयार झाले का? कुणामुळे तयार झाले? रिव्हॉल्युशन. आता मला जरा सांगा, जर पृथ्वी टिल्टेड नसतीच, जरा कॉमन सेन्स लावा, पृथ्वी जर टिल्टेड नसतीच तर अशा पद्धतीचे व्यवस्थित सीझन्स तयार झालेले असते का? नसते झाले. नसते झाले का? बघा ना, विचार करा, इथं झाला असता का तयार? नाही झाला असता. ओके, इथं पण झाला असता का? नाही. म्हणजे एक तर पहिली गोष्ट प्रश्न विचारला त्यांनी की पृथ्वी टिल्टेड नसती तर हे झालंच नसतं. पृथ्वी त्याच्याभोवती फिरली नसती, झालंच नसतं. पृथ्वी स्वतःभोवती फिरली नसती, डे नाईट झालं नसतं, आणि डे नाईट झालं नसतं तर अर्थवर लाईफ एक्झिस्ट नसतं. म्हणजे आपल्या अर्थवरच का लाईफ एक्झिस्ट आहे? कारण की ह्या फेवरेबल कंडिशन आपल्या अर्थवर अवेलेबल आहेत आणि त्यामुळे हे होऊ शकतं. ठीक आहे, बघा आपण हा जो काही थर्ड चॅप्टर आहे तो मॅक्झिमम कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर कोणतीही जरी कमेंट असेल तरी ती कमेंट द्यायला विसरू नका.